पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपी असलेल्या शीतल तेजवानीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होतीये। 11 नोव्हेंबरला याचिका दाखल करण्यात आलेली होती। तातडीची सुनावणी घ्या अशी शीतलची विनंती होती, तेव्हा उच्च न्यायालयाने तिला नकार दिला होता। या प्रकरणातील दाखल गुन्हा रद्द करा या मागणीकरता शीतल तेजवानीची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका तिने दाखल केली होती। तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। मीडिया रिपोर्ट्समुळे लक्ष केलं जात असल्याचा तेजवानीचा याचिकेत आरोप आहे। FIR मीडिया रिपोर्ट्सवर दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा याचिकेत आरोप आहे। दुसऱ्या जमिनी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा वकिलांचा युक्तिवाद आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, काय अधिक सांगता येईल या आजच्या सुनावणी संदर्भात आणि शीतल तेजवानीने जे याचिकेत म्हटलंय त्या संदर्भात? अत्यंत बालिश प्रकारचं वक्तव्य करून खरं तर ही मागणी शीतल तेजवानीनं केली आहे। कारण ज्यामध्ये फक्त मीडिया रिपोर्ट्समुळे मला गुन्हेगार ठरवलं गेलंय, गुन्हेगार समजलं जात आहे आणि याचमुळे तातडीनं सुनावणीची जी मागणी होती ती मुख्य न्यायमूर्तींनी ती तत्काळ फेटाळली। म्हणजे या पूर्ण प्रकरणामध्ये उपलब्ध असलेली कागदपत्र, या पूर्ण प्रकरणामध्ये असलेल्या स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे अनेक धागेदोरे आणि फक्त मीडिया रिपोर्ट्स आणि मीडिया प्रसार माध्यमांवर खापर फोडणं हे कुठेतरी संयुक्तिक दिसत नाही। अशा प्रकारचा शेरा 11 नोव्हेंबरलाच मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं त्याच्यावर मारला होता। अखेर आज ती तारीख निश्चित झाली आहे। दुपारच्या सत्रामध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टामध्ये शीतल तेजवानीची सुनावणी होऊ शकते। जी माहिती समजते त्यानुसार शीतल तेजवानी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये हजर सुद्धा राहू शकतात आणि या दरम्यान चौकशीमध्ये मी तपासात या पूर्ण सहकार्य केलं पोलिसांना अशा प्रकारची बतावणी ते करू शकतात। पण या सगळ्या विषयात अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण जे 11 तारखेला कोर्टाने नोंदवलंय की फक्त प्रसार माध्यमांवर खापर फोडणं हे कितपत संयुक्तिक आहे या प्रश्नाचं उत्तर अर्थातच शीतल तेजवानीच्या वकिलांनाही द्यावं लागणार। आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची निश्चित मानता येईल, कारण सरकारच्या वतीनं काय खुलासा केला जातो, काय बाजू मांडली जाते, शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये जे मागे नाव येत आहे पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी कोर्टामध्ये सुद्धा विशेष सरकारी वकील काय युक्तिवाद करतात, हे अनेक गोष्टी या सगळ्यात महत्त्वाच्या। आज दुपारची सुनावणी महत्त्वाची। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पार्थ पवार जमीन घोटाळ्यामध्ये अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्याबाबत 10 दिवसांची मुदत दिली गेलेली होती। अमेडिया कंपनीने ही मुदत मागितलेली होती। या मुंढव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली होती। ती मुदतवाढ याकरता होती की पैसे खूप आहेत, 42 कोटी, आणि मग ते भरण्याकरता वेळ लागणार आहे, ते जमा करायचेत आधी, आणि त्याकरता त्यांनी ही 10 दिवसांची मुदत मागितलेली होती जी आता संपत आलेली आहे। त्यामुळे येत्या 2-3 दिवसामध्ये या संदर्भात काय घडामोडी घडतात हे बघावं लागणार आहे।